नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. खेड तालुक्यातील जमिनीला सोन्याच्या किमती आलेल्या आहेत, त्यामुळं धनिक या ठिकाणी जमीन मिळवण्यासाठी बहिणीचा हिस्सा शोधतात आणि तो हिस्सा खरेदी केल्यानंतर पोलीस असेल किंवा गुंडा असेल किंवा महसूल विभाग असेल, भूमी अभिलेख असेल, यांना हाताशी धरून ताबा घेण्याचा प्रकार केला जातोय. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी असे प्रकार घडतात. तर खेड तालुक्यामधील कानेवाडी तर्फे चाकण हे महाराष्ट्रामध्ये आदर्श गाव म्हणून नावारूपाला आलेलं कानेवाडी तर्फे चाकण हे गाव आहे. या गावामधली घटना आहे. तर प्रत्यक्षात या ठिकाणी शेतकरी आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय प्रकार घडला? तानाजी विष्णू पवार. हा, बर. काय तुमची इथं वडलोपाची शेती आहे? काय आज नेमकं काय घडलं? माझी वडलोपाची शेती त्या बहिणीच्या मुलांनी परस्पर मला न विचारता सामायिक सातबारा चतुर्सीमा नाही, फाळणीबारा नाही, तरी परस्पर त्यांनी विकली. आणि आज ते घेणारी लोक की महेश संभाजी पवार, मुरनाल शिवाजी माळी यांनी ती आज डिपार्टमेंट आणून की ह्याच्या मोजणीचं हे केलं. आम्ही काही नाही बोललेलो. बर, तुम्हाला नोटीस कधी भेटली? नोटीस आम्हाला मोजणी झाल्याच्या नंतर 1:15 भेटलं. मोजणी करून गेले हो. बर, काय सांगाल? तुमचं नाव आहे, तुम्हालाही माझं नोटीस नाव भेटली? लीलाबाई सकाराम काळडोके. हा. माझ्या बहिणीच्या लेकानी आमच्या न विचारता न हे करता आमची जमीन ओपली, माझ्या भावाची माझी. हा. जास्तीचं क्षेत्र जास्तचे क्षेत्र इकलेले, वाटप न असताना वाटप न करता आणि क्षेत्र विचारलं, न विचारता न पुसता. आणि तो सामान्यात मरून गेला. 6 महिन्यात तो मरून गेला. बर, तुम्हाला आता नोटीस भेटलेली आहे. हो. कधी भेटली नोटीस? आता भेटले 1 वाजता. आणि मोजणी कधी झाली? 11 वाजता, 11:30ला. बर, काय सांगाल? नेमकं काय प्रकार घडला? काय ना त्यांनी, मी धर्मराज तानाजी पवार, महेश संभाजी पवार आणि मृणाल शिवाजी माळी यांनी आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता पोलीस प्रोटेक्शन आणून तिकडनं पूर्ण आमच्या जेवढा गट आहे पूर्ण त्यांचा सगळा आउटरची नोंद मोजणी केली त्यांनी. आणि ते गेल्यानंतर आम्हाला इथं नोटीस भेटल्यात 1:20. तर हे कसं गुंडगिरीचा कार्यक्रम करतायत, तर ह्याला आळा बसला पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे. मला सरकार म्हणजे नाही का, मी सांगू इच्छितो की भूमी अभिलेखवाले झाले किंवा आयुक्त झाला किंवा अजून प्रांत अधिकारी झाले किंवा तहसील, ह्यांनी ह्यामध्ये लक्ष घालावं आणि गरिबांच्या ह्याला न्याय मिळावा. हे लोक काय करतात, त्यांचा सामदाम दंड वापरून इथं आम्हाला त्रास देण्याचं काम करतायत. आमच्या आत्या होती, आत्याचा मुलगा, त्यांनी आम्हाला ही न विचारता जास्तीचं क्षेत्र 113 गुंठे ह्यांना विकलं. म्हणजे ह्यांनी घेतलं. हे काय करतात, कोण कुठं असं भेटेल ना की त्यांच्या शोधात असतात आणि त्यांच्या शोधातून त्यांनी काय केलं की त्याला घेऊन बरोबर 111 क्षेत्र आमचं मारून घेतलं. आमचा जो गट आहे 117-2 यामध्ये त्यांनी 113 गुंठे आमचं क्षेत्र घेतलं आहे. त्या गटाचा पूर्ण 7/12 असा 8 एकर आहे, सामायिक क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये हे 2 आत्या आणि वडिलांचंच नाव आहे. ते अजून वाटपपत्र नाही, काय नाही, सगळं जागेवरतीच आहे. तरी पण ह्यांनी दहशतीने पोलीस प्रोटेक्शन मागून हे आउटर मोजणी केलेली आहे. पण ह्याच्याही पुढे जाऊन आम्ही त्यांना आतमध्ये येऊन ताबा देणार नाही. मी साहेबांना सांगतोय आता की बाबा हे तुम्ही अजून कसं तुम्हाला बोलता येईल तेवढं सांगा तुम्ही. धन्यवाद. काय सांगाल? आणि आम्ही पोलिसांना अर्ज केला होता, तरी पण पोलीस आले. त्याच्यामुळं कुठंतरी आम्हाला विश्वास ठेवायचा नाही वाटत कोणावरती. आमचा विश्वास उडत चाललाय, सामान्य माणसाचा विश्वास उडतोय की असे पैसे देऊन किंवा काय असे वेडेवाकडे प्रकार करून पोलिसांना मॅनेज काय असेल ते काय त्यांनी केलं असेल. आणि आम्हाला ही नोटीस आम्हाला 1:15 भेटली आणि ते इथं मोजणी करायला आलेत 12:30 वाजता. तर मला एवढंच बोलायचं आहे की सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडं लक्ष द्या, आम्हाला न्याय मिळून द्या. बर, आता तुमचं हे जे काही सामायिक क्षेत्र आहे 100
17-2 ह्याच्यामध्ये काय न्यायालयात वगैरे काही दाद मागितलेली आहे आहे ना. आमचे न्यायालयीन लढा चालू आहे. आम्ही कोर्टामध्ये याची अपील केलेली आहे. 2 वर्ष झालेले आहेत. आम्ही कोर्टामध्ये दाखल केलेला दावा निकाल काय होईल ते होईल, पण यांनी दहशतीने थोडं पोलिसांना नाही का मॅनेज करून दहशतीने यांनी येऊन ही आज आउटर मोजणी केलेली आहे. न्यायालयीन प्रक्रिया आमची चालू आहे. 2 वर्ष झाले न्यायालयात प्रलंबित आहे आमच्या म्हणजे दिवाणी कोर्टात चालू आहे. तर भूमी अभिलेख कार्यालयाचा गलथान कारभार म्हणावा लागेल. जर 13 जुलै 2026ला मोजणी असेल तर मोजणीच्या अगोदर त्यांना एक 7 दिवस नोटीस भेटली पाहिजे, 4 दिवस तर भेटली पाहिजे. मोजणी झाल्यानंतर या ठिकाणी यांना नोटीस भेटलेली आहे आणि सामायिक क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी खरेदी होत असताना या सामायिक हिस्सेदार आहेत यांना नोटिसा मोजणी झाल्यानंतर मिळतात. किती मोठं आश्चर्य आहे. आणि शेतकरी या ठिकाणी जे आहे पूर्ण हवालदिल झालेला आहे. तर बघूयात की प्रशासनाच्या वतीनं या शेतकऱ्याला काय मदत केली जाते आणि काय सांगाल नेमकं प्रकार काय घाल. त्यांनी काय केलंय आम्हाला 2-3 वेळा चौकीला बी बोलवलं. चौकीला येऊन दमबाजी करण्याचा बी प्रयत्न केला. नंतर ते आले ते म्हणले आउटर मोजणार आहे, आम्ही आतमध्ये काही मोजणार नाही आणि मोजणी करून गेलेले. आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की नंतर आम्ही मोजणी हे करणार आहे म्हणून प्रत बनवून. तर महसूल प्रशासन, भूमी अभिलेख आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी पूर्णतः ह्या शेतकऱ्यावर जो काही अन्याय होतोय या ठिकाणी शेतकरी सांगतायत. तर आता याच्यावर एकच आहे की प्रशासन नेमकं काय कारवाई करते. जर जास्तीचं क्षेत्र विकलं असेल तर याला चॅलेंज पण शेतकऱ्यांनी दिलेलं आहे. जोपर्यंत पूर्ण कोर्टाकडनं आदेश येत नाही तोपर्यंत या शेतीमध्ये कुठला व्यवहार करता येणार नाही. पण या ठिकाणी व्यवहार झालेला आहे. तर बघूयात या ठिकाणी प्रशासन शेतकऱ्याला न्याय बाजू पाहतंय का शेतकऱ्यावर दडपशाही होते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.